नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. श्री भगवान परशुराम जयंती निमित्ताने धुळे शहरातील श्री भगवान परशुराम चौक येथे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच समाजातील 51 जोडप्यांच्या हस्ते भगवान परशुराम यांची महाआरती करून समाज बांधवांना प्रतिमा भेट देण्यात आली. तसेच उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाणपोईचे देखील उद्घाटन यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षी श्री परशुराम चौक समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी मोठ्या संख्येने ब्राह्मण समाज उपस्थित झाला होता. भगवान विष्णूंनी परशुराम म्हणून 6वा अवतार घेतला. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह व वामन हे त्यांचे पहिले 5 अवतार. परंतु परशुराम हे पूर्ण मानव म्हणून विष्णूंचा 6वा अवतार ओळखले जातात. परशुराम हे जमदग्नी व माता रेणुका यांचे 4थे पुत्र होते. परशुरामाशिवाय ते रामभद्र, भृगुवंशी, भार्गव, जमदग्नी इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते. परशुराम हे सप्तचिरंजीवांपैकी एक असून त्यांचे जन्मनाव राम आहे. भगवान शंकरांनी त्यांना मृत्यू लोकाच्या कल्याणार्थ परशु हे शस्त्र प्रदान केले. त्यामुळे त्यांना परशुराम या नावाने ओळखले जाऊ लागले. जेव्हा परशुराम महादेवांना भेटण्यासाठी गेले तेव्हा बालगणेशांनी त्यांना अडवले. त्यामुळे क्रोधेतून त्यांनी बालगणेशावर वार केला. तेव्हा त्यांचा एक दात तुटला. तेव्हापासून बालगणेशांना एकदंत असे म्हटले जाऊ लागले. परशुरामांनी कर्ण व पितामह भीष्म या दोघांनाही शस्त्रे शिकवली. परंतु कर्णाने खोटे बोलून शस्त्रे शिकवून घेतल्यामुळे त्यांनी कर्णाला शाप दिला की तू युद्धाच्या वेळेस आपली सर्व विद्या विसरून जाशील. क्षत्रियांनी वडिलांचा वध केल्यामुळे त्यांनी पृथ्वीला 21 वेळा क्षत्रिय केले होते. परशुराम हे पराक्रमाचे कारक व सत्याचे धारक म्हणून ओळखले जातात. शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहे उपयोगी हा धडा शिकवले ज्यांनी ते आहे महायोगी. एका कथेनुसार जेव्हा राहायला जागा उरली नाही तेव्हा त्यांनी सह्याद्री पर्वताच्या एका गुहेत बसून वरुण देवाची तपश्चर्या सुरू केली. वरुण देवाने त्यांना दर्शन दिले व सांगितले की तुझी गोळा समुद्राच्या ज्या भागामध्ये पडेल तेवढ्या समुद्राचे पाणी सोडून पृथ्वीचा भाग तयार होईल. त्यातून कोकणी भूमी निर्माण झाली. म्हणून परशुरामांना सप्त कोकणाचा देव असेही म्हटले जाते. कोकणाच्या दापोली तालुक्यात परशुरामांचे स्मारक आहे. माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिराच्या मागे व उत्तर प्रदेशात जौनपुर बावर येथे परशुरामांचे मंदिर आहे. अंगारे नहीं फौलादे हम परशुराम के औलादे हम ब्राह्मण वंश के हम चीते हैं जो अपनी जिगर पर जीते हैं. ब्राह्मण वंश के हम चीते हैं जो अपनी जिगर पर जीते हैं. परशुराम जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.